शेतकऱ्यासाठी द्यावं देवा द्यावं। या ठिकाणी मालेगाव तालुका हा अतिवृष्टीमधून वगळण्यात आलेला असल्यामुळे या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो। फडणवीस सरकारने हा मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यावर केलेला अन्याय आहे। कारण या ठिकाणी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री भरणे मामा या तालुक्यामध्ये 2-3 वेळा येऊन गेले आणि आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी पंचनामे केले आणि त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं घाबरू नका, तुमच्या पाठीमागे हे सरकार आहे। अरे या सरकारने या शेतकऱ्यांच्या तोंडाला गाळ फासण्याचं काम केलेलं आहे आणि या गोष्टीचा या गाळ फासणाऱ्या सरकारचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या तालुक्याच्या वतीने उद्धव पाटील कोरे यांच्या नेतृत्वामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये भीक मागो आंदोलन केलं आणि शहरातील गोरगरीब जनतेकडून शेतकरी मायबापाकडून या ठिकाणी 501 रुपये आम्ही जमा केलेला आहे आणि हे पैसे आम्ही या सरकारला देतो कारण या सरकारजवळ गोरगरीब शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाही आहेत। आणि या मालेगाव रिसोड तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली, अरे नदी काठचे वावर सारे खरडून गेले। अरे वावरच काय तर त्या शेतामधले सोलर पंप असतील, ड्रीपचे संच असतील, स्पिनरचे पाईप असतील, हे वाहून गेले आणि हा शेतकरी संपूर्णपणे उद्ध्वस्त झाला। परंतु या शेतकऱ्याच्या या हकेला या सरकारपाशी बाजार फुटला नाही। अरे हे निर्दयी सरकार, या फडणवीस सरकारचा आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी त्यांना विनंती करतो की आमचा मालेगाव तालुका आणि रिसोड तालुका हा या अतिवृष्टीच्या मदतीमध्ये बसला पाहिजे। जर बसला नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये या मालेगाव तालुक्यामध्ये एकाही मंत्र्याला आम्ही फिरू देणार नाही आणि जर ते आलेच तर त्यांना आमच्या रक्ताचे दांड आमच्या शरीरावरून गाड्या घालून जावं लागेल। हे एक शेतकऱ्याची आवाज आहे। फडणवीस साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती करतो की या ठिकाणी आमच्या मागण्या मंजूर करा, अन्यथा हा शिवसैनिकच नव्हे तर या तालुक्याचा शेतकरी पेटून